शिवसेना भवन सोलापूर येथील आमच्या कार्यालयावरती काही वेळापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी सोहेल शेख याने जबरदस्ती आत घुसून गोंधळ घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। वास्तविक पाहता त्या खासदार प्रणिती शिंदे यांचे ते समर्थक आहेत आणि या अगोदर देखील खोटा गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। पोलिसांनी या ठिकाणी येऊन त्याचा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर देखील चुकीच्या पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सादिक सोहेल मोहसिनवर गुन्हे दाखल। काळजे म्हणतात खासदारांनी करायला लावलं। सोहेल म्हणतोय ये पर्सनल मामला, पोलिसांनी दाखल केला थेट गुन्हा। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, काल सायंकाळच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयात एक जुनी अँबॅसेडर कार एका व्यक्तीने अचानकपणे घुसवली। दरम्यान सदर घटना घडताच एकच खळबळ उडाली। आधी लोकांना असं वाटलं की कारचा कदाचित ताबा सुटला असावा, परंतु तसे काही घडले नाही। सदर ठिकाणी लोकांची गर्दी होऊ लागली। जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे त्यांच्या कार्यालयातच होते। त्यांनी सदरील दृश्य पाहिले आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सदर प्रकरणाबाबत माहिती दिली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले। पोलीस आणि यातील आरोपांमध्ये हे जणू काही खडाजंगी झाल्याचे पाहावयास मिळाले। पोलिसांनी त्यांना तुम्ही गाडीत बसा असे बोलताना दिसले, परंतु यातील आरोपी मात्र गाडीत बसायला तयार नव्हते। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना धक्काबुक्की होत असल्याचे पाहावयास मिळाले। दरम्यान या घटनेसंदर्भात एका महिला पोलीस उपनिरीक्षकांनी फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की 20 जून 2024 रोजी संध्याकाळी 7:50 सुमारास मनीष काळजे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात 7 रस्ता सोलापूर या ठिकाणी सदर बाजार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे आणि यातील महिला फिर्यादी गणवेशात जाऊन सदर ठिकाणी शांतता प्रस्थापित करताना यातील आरोपी सादिक उल्ताफ हुसेन शेख वय 49, सोहेल सादिक शेख वय 25, मोहसिन सादिक शेख वय 23 सर्वजण राहणार घर नंबर 68 B सहारानगर होडगी रोड सोलापूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे, पोलीस शिपाई शिंदे, पोलीस शिपाई चंदन शिवे हे सोडवासोडवी करत असताना त्यांच्याही अंगावर यातील आरोपी धावून जाऊन धक्काबुक्की करून यातील फिर्यादी हे गणवेशात असताना सोहेल सादिक शेख याने धक्काबुक्की केली। तसेच सादिक शेख याने महिला फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन नको ते कृत्य केल्यामुळे महिला फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात यातील आरोपी सादिक उल्ताफ हुसेन शेख, सोहेल सादिक शेख, मोहसिन सादिक शेख सर्वजण राहणार सहारानगर होडगी रोड सोलापूर यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 353, 354, 352, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंबंधी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला करत असून दरम्यान सदर प्रकरणाबाबत काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर मनीष काळजे यांनी गंभीर आरोप केले आहेत। ते काय आहेत पाहूया। शिवसेना भवन सोलापूर येथील आमच्या कार्यालयावरती काही वेळापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी सोहेल शेख याने जबरदस्ती आत घुसून गोंधळ घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। वास्तविक पाहता त्या खासदार प्रणिती शिंदे यांचे ते समर्थक आहेत आणि या अगोदर देखील खोटा गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। त्यानंतर त्यांनी पोलिसांनी या ठिकाणी येऊन त्याचा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर देखील चुकीच्या पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी अगोदरही आम्ही पोलिसांना सांगितलेलं होतं की या पद्धतीचं गोंधळ हे या अगोदर देखील घालण्याचा प्रयत्न झाला होता आणि हे आता परत एकदा झालेलं आहे। त्यामुळं काँग्रेसचे खासदार यांनी हे जाणून बुजून हे कृत्य करायला लावत आहेत। नेमका वाद काय होता आणि कशामुळे हा संघर्ष निर्माण झाला? काही वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण होतं, जे सोहेल शेख यांचं हॉटेल होतं त्याचं रितसर महानगरपालिकेने त्यांना नोटीस देऊन कायदेशीररित्या आणि या ठिकाणच्या जागेच्या मालकांच्या परवानगीने त्याचं अतिक्रमण हे काढण्यात आलं होतं। या घटनेला 2 महिने झालेले असताना त्याच्या अगोदर देखील खोटा गुन्हा दाखल करणे, दमदाटी करणे हा त्याचा प्रकारच होता आणि काढल्याच्या नंतर 2 महिन्यांनी येथे येऊन आज गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी पोलिसांना देखील त्यांनी मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, एकेकांना बघून घेऊन अशा पद्धतीची दमदाटी करून हा गोंधळ घातलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।